माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत। तरी इकडे आपण उजव्या बाजूला टीव्ही स्क्रीनच्या जी दृश्य पाहतो आहोत ती ठाण्यातली दृश्य पाहतो। लुईसवाडीच्या परिसरात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं घर आहे आणि या घराच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे अगदी हायवेला लागूनचा हा परिसर आहे। इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत। हे सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी जमलेले आहेत। आज 4 वाजताची वेळ देण्यात आली होती। कोणीतरी सोशल मीडियावरून हा मेसेज पसरवला आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक ठाण्यामध्ये जमायला सुरुवात झाली। शिवसेनेच्या ठाण्याच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं आवाहन केलेलं नव्हतं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, इथे किती संख्येनं शिवसैनिक जमलेत, काय म्हणणं आहे त्यांचं, काही शिवसैनिकांशी बोलता येईल का? मिलिंदजी, मोठ्या संख्येने शिंदे समर्थक जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत। तुम्ही जर पाहिलं तर हा लुईसवाडीचा भाग आहे। एकनाथ शिंदे यांचा बंगला शुभदीप हा परिसर, या परिसरामध्ये सर्व ठिकाणी जे शिंदे समर्थक जे आहेत त्यांनी हातामध्ये बॅनर घेतलेले आहेत। वी सपोर्ट एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरेंचे पोस्टर आहेत, आनंद दिघे यांचे पोस्टर आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे प्रत्येक जो शिंदे समर्थक आहे त्याच्या हातामध्ये शिवसेनेचा झेंडा आहे। हीच गोष्ट आहे की एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा स्पष्ट केलंय की आपण शिवसेना सोडलेली नाहीये, आपण शिवसेनेतच आहोत। शिवसेना आमदारांची खतखत जी आहे ही खतखत सर्वांना सांगण्याकरता आणि महाविकास आघाडीतून सरकारमधून बाहेर पडण्याकरता आपण हे पाऊल उचललेलं आहे। आणि थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत ते बोलणार आहेत आणि ते नेमकं काय बोलतील, कारण का वारंवार आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील ते बोललेले आहेत, त्याच पद्धतीनं मंत्री आदित्य ठाकरे बोललेले आहेत, पण एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आतापर्यंत बोललेले नाही आहेत। त्यामुळे ते आता इथे येऊन बोलणार आहेत मोठ्या संख्येने। हा फक्त इथे हा भाग आहे, इथून आतमध्ये काजूवाडीला जाणारा रस्ता आहे तो संपूर्णपणे इथं एकनाथ शिंदे समर्थक जमलेले आहेत। त्यानंतर तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर मोठ्या संख्येने जे शिंदे समर्थक आहेत ते देखील जमायला लागलेले आहेत आणि पूर्ण हा परिसर जो आहे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याचा जवळपास 3 ते 4 हजार कार्यकर्ते जमा झालेले आहेत। हे आपण पाहू शकतो। आणि इथं थोड्याच वेळात खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत ते बोलणार आहेत आणि ते काय बोलतात हे देखील पाहावं लागेल, कारण का त्यांची एकनाथ शिंदे यांची पुढची रणनीती काय असेल, कार्यकर्त्यांची नेमकी जी भावना आहे ती काय असावी आणि कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी त्यांची पुढे भावना व्यक्त करावी किंवा त्यांनी काय नेमकं कसं सामोरं जावं आणि कसं त्यांनी धीर धरावा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या आहेत त्या थोड्याच वेळात श्रीकांत शिंदे जे आहेत ते सांगणार आहेत। आणि त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहेत जे शिंदे समर्थक इथे जमा झालेले आहेत ते शिंदे समर्थक नेमकं खासदार श्रीकांत शिंदे काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, कारण का या सगळ्या घडामोडीनंतर हे सगळं जे काही राजकारण सुरू आहे किंवा हे सगळं जे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत हे पहिल्यांदाच शिंदे समर्थकांना संबोधित करणार आहेत। ठाण्यातील शिवसैनिक आहेत सर्व, हे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मार्फत जे आहे ते श्रीकांत शिंदे बोलणार आणि शिंदे समर्थकांना मोठ्या संख्येने जे जमलेले आहेत त्यांना नेमकं काय सांगतील हे सगळं जे आहे ते आता थोड्या वेळात स्पष्ट होईल। तुम्ही पाहिला तर सगळ्या इथे शिंदे समर्थकांच्या हातामध्ये शिवसेने झेंडे आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर काजूवाडीचा हा सगळा परिसर आणि इथे सुमारे 4,500 ते 5,000 शिवसैनिक इथे जमलेले आहेत। हा सगळा रस्ता शिवसैनिकांच्या घोषणांनी आणि शिवसैनिकांच्या जबरदस्त गर्दीनं फुलून गेला। आपण ऐकूयात काय घोषणा दिल्या जात आहेत। इथे काय करतोय एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, चल पुढे चल, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज,
अजित, माझा आवाज पोहोचतोय? या घोषणा आपल्या माध्यमातून, आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पोहोचत आहेत. या शिवसैनिकांचं काय म्हणणं आहे? इथे कोणाकोणाची भाषणं होणार आहेत? अरे बाबा, हे संदीप, नक्की तू पाहिलं असेल की मोठ्या संख्येने शिंदे समर्थक जमलेले आहेत. फार मोठा इथं घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळे नीट जे आहे ते आवाज येत नाहीये. पण याच परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर हे सगळे शिंदे समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतलेली त्या भूमिकेला या सर्वांचं समर्थन आहे, चांगलं समर्थन आहे. आणि या सर्वांच्या समर्थनामध्ये एकनाथ शिंदेच्या समर्थनामध्ये हे सर्व शिंदे समर्थक जमलेले आहेत. पाऊस पडलेला आहे, पण या पावसामध्ये देखील हे शिंदे समर्थक जे ते हटायला तयार नाही आहेत. आणि इथं मागे गर्दी जी आहे ती वाढतच चाललेली आहे. आणि या गर्दीमध्ये थोड्याच वेळात खासदार श्रीकांत शिंदे बोलणार आहेत. आपण या दृश्यात पाहिलं तर पाऊस पडतोय आणि या पावसात देखील जे शिंदे समर्थक आहेत ते मागे हटायला तयार नाहीत. आणि हीच खरी एकनाथ शिंदे यांची ताकद आहे. हीच खरे एकनाथ शिंदे समर्थक जे आहेत जे कुठलाही प्रसंगी त्यांच्या मागे उभे राहतात. हेच एक प्रकारे त्या सर्वांना दाखवायचं आहे. त्याच पार्श्वभूमीवर जर आपण अजित, पाहिलं इथे जमलेल्या तर अजित इथे आपले- जमलेल्या लोकांपैकी कोणाशी बोलता येईल का? त्यांचं काय म्हणणं आहे? का ते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी एवढ्या प्रचंड संख्येनं इथे आलेत? नक्की बोलण्याचा प्रयत्न करू मिलिंदजी. आपल्यासोबत काही शिंदे समर्थक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. या सगळ्या भागामध्ये आपल्या तुम्ही काय सांगाल? शिंदे मोठ्या संख्येने शिंदे समर्थक जमलेले आहेत. एकनाथ शिंदे यांना तुम्ही समर्थन करताय. आज आम्ही इथे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थन करण्यासाठी आले. 67 पैकी 67 नगरसेवक इथे आज हजर आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही पूर्ण सपोर्ट केलेला आहे. जे ते निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे असणार. ज्या पद्धतीनं आमदारांची खतखत होती त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेमध्ये काय चित्र होतं? तिथे तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षामध्ये होता. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षामध्ये होतं, पण ठाण्यामध्ये आता नगरसेवकांमध्ये तुम्ही बघितलं आपले महानगरपालिके 67 नगरसेवक आणि सर्व नगरसेवक हे शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे आहेत. आणि जसं तुम्ही बोलला की तिकडे मंत्रालयामध्ये राष्ट्रवादीचं, तसं इथेच आम्हालाही लोकल लेवलला स्थानिक मंत्री असतील, स्थानिक नगरसेवक असतील तिकडचे, त्यांचा सर्वांचा आम्हाला विरोध व्हायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायचा. तर कळवा खारेगाव असू, प्रत्येक गोष्टीत मागच्या तू काय सांगशील? आणि जे पण ठाण्यातले जे पण सहकारी आहेत ते सर्व शिंदे साहेबांच्या मागे, योगेश जानकर साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहेत. शिंदे साहेबांनी जे आमच्या केले ते धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाण्याचे, पूर्ण ठाणे जिल्ह्याचे गुरु होते. तसेच एकनाथ शिंदे साहेब हे आमचे ठाणे जिल्ह्याचे गुरु आहेत. शिवसेनेचे पहिली गोष्ट कार्याध्यक्ष कोण आहेत? संजय राऊत आहे. तेव्हा आपण पाहतो प्रचंड संख्येने इथे शिवसैनिक जमलेले आहेत. हे सगळेजण घोषणा देत आहेत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ. थोड्याच वेळात इथे शिवसेनेचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे इथे येऊन इथे आलेल्या शिवसैनिकांना आणि इथल्या उपस्थित नागरिकांना संबोधित करणार आहेत. इथे त्यांचं थोड्याच वेळात भाषण होणार आहे.